दक्षिणमुखी मंदिर देखील या गावातलं प्रसिद्ध आहे आणि हे दक्षिणमुखी मंदिर त्याची माहिती ते देखील आपल्याला हे काका सांगणार आहे. तर बघूया मंदिर कसं आहे नक्की, त्याचे काय माहिती आहे. तर या बघूया आपण कसं मंदिर आहे आतून. चला काका. तर हेच ते दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. तर काका कसं आहे म्हणजे या मंदिराची माहिती, आणि दक्षिणेकडं तोंड करून असल्यामुळे दक्षिणमुखी मारुती मंदिर म्हणून ओळख आहे. मंदिरच काम आता झालेलं दिसते चांगलं जरा टकाटक. आता हे पहिलं इथं आता एक मूर्ती बघितली तर या मूर्तीच्या पायात एक काहीतरी असं एक ते राक्षसच होता. रामानं तिची अशी कथा आहे, जंबूमाळी ह्यानं काय रावणानं पाठवलेला, त्याला तिथे त्यानं तुडवून मारलाय. कुणी? मारुतीने. असं आहे. बरेच आता मंदिर मी बघितली त्याच्यात फक्त हनुमंताची मारुतीची मूर्ती असते काय काय ठिकाणी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी. असं कुठं नाही, ते जास्त ठिकाणी कुठं बघायला मिळत नाही. तर ते म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते कथेत सांगितले की जंबू कोण म्हणजे राक्षस होता तेव्हा पाठवला होता, तो हे हनुमंताने पायाखाली चिरडून मारलेला आहे असं ते दिसतंय. तर असं हे मंदिर आहे. ह्याची माहिती आता आपण ज्येष्ठ वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण घेतोय. हे दक्षिणेकडे तोंड आहे या मूर्तीचं, म्हणून दक्षिणमुखी मारुती मंदिर म्हणून याची ओळख आहे. या मोराच्या परिसरात किंवा तालुक्यातल्या बऱ्याच भागातले लोक या ठिकाणी दर्शनासाठी शनिवारी असेल किंवा जसा वेळ मिळेल तसा येत असतात, कारण असं या आसपास मंदिर कुठं नाही. आपल्या तालुक्यात कुठं नसेल असं दक्षिणमुखी मारुती कुठं नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्या भागात कुठे असं मंदिरच नाही. पण काय असावं त्याच्या मागचं कारण, दक्षिणेकडेच का तोंड केले किंवा दक्षिणमुखी? म्हणजे रामानं ज्या वेळेला ह्याला जायचं लंकेला, शेताला जायचं, भक्ताची ताकद किती आणि देवाची किती. देवाला सेतू बांधावा लागला. बरोबर आहे. समुद्रावर झालं आणि हे एका उडीत तिथे गेला. बरोबर आहे. भक्ताची ताकद देवापेक्षा जास्त आहे. म्हणजे नामस्मरण होतं, नामस्मरणा देखील ताकद आहे म्हणलं पाहिजे. हे मूर्तीला म्हणजे चालले आपला पितळी मुखवटा बसवायचा बॉडी. काही थोडक्या खर्चात काम नाही म्हणून कारागीर आला होता, त्यानं सांगितलं 1.25 लाख तरी खर्च येईल. 3 वेळा आम्हाला ती बॉडी तयार करावी लागते. बसवायची, बघायचं आणि कुठं कानं कुठं आहे बघायचं आणि पुन्हा काढायची, असं करावं लागतं. म्हटलं गावाचं ग्रामदैवत आहे ना हे. ग्रामदैवत. तुम्ही म्हणजे लहानपणापासून मंदिर बघताय, येताय, दर्शन घेताय, पहिला काळ आताचा काळ काय फरक बदल वाटतोय मंदिराच्या बाबतीत? आता पहिलं ह्याचं होतं माळवली होतं, ते चांगलं वाटत होतं बसायला उठायला आध्यात्मिक, का आत्ताच बरं वाटतंय? नाही तसं काय बरंच वाईट आहे. असं मंदिरात माझ्या पुढचं 5 खण मागचं 5 खण 15 खण इमारत होती माळवली. मोहरचं होतं. पुढच्या त्याला पत्र्याची होती, ती आमच्या काळातली. पुन्हा ती आम्ही एकदा ते माळवत पाडलं. इथं असा पण किस्सा झाला होता माग, सांगण्यात येते की इथून पाणी या मूर्तीवरती घातलं होतं आणि इथून पाणी ओढ्याला खाली घातलं. पाऊस पडत नव्हता, म्हणताना पाणी मूर्तीला घालायची, ते वड्याला टेकला की पाऊस याचा त्याचा एक आख्या. मग ती घडलं होतं, केलं होतं, घडलं होतं तसं घडत नव्हतं. पावसानं वर दिले की सगळे गाव गोळा पाणी त्या दिवशी पाणी घालायचं. इथनं वडा किती लांब आहे तरी? आता इथनं वडा काहीतरी 1/2 किलोमीटर असेल. 1/2 किलोमीटर सर, पण 200-300 मीटरच्या आसपास आहे. मग इथून पाणी घागरीनं आणून ओतायचं आणि तिथून पाणी वड्याला गेलं पाहिजे, वड्याला धार गेली पाहिजे. मग असं तुमच्या काळात किती वेळा घडले? 2 वेळा तरी घडले. पाऊस आला होता का? त्या दिवशीच पाऊस येतो. बर, असं करेल त्या दिवशीच पाऊस येतो. म्हणजे एक चांगली एक ताकद, ऊर्जा, आध्यात्मिक म्हटलं पाहिजे. आणि हे तुम्ही सगळं अनुभवले, पण आताच्या पिढीला ह्या काही गोष्टी माहिती आहेत का? किंवा इथून पुढची पिढी समजा असं काही आता आम्ही केलंय म्हणजे असं केलं पाणी घालते की नाही? असं नाही, पाणी नाही, इथून पाणी ओढापर्यंत आताची पिढी किंवा ह्याच्या पुढची पिढी काय असं वेळ प्रसंग आला तर घालेल किंवा घालतेली का, त्यांना माहित आहे का असं काय? आता माहिती आहेच की आहे, पण मानलं पाहिजे.
बरोबर आहे. भिस्ती दगडे बर. आणि लाकडी तुळ्याबरोबर पांढरी म्हणजे लाकडाच्या टोळ्या वगैरे जे जुन्या काळातली मंदिर होती तसं. ते 1000 वर्षापूर्वी आमचे पूर्वज बापू पाटील म्हणून मूळ पुरुष त्या बाबतीतला 100 घराचा आता तेवढी एक टाळं पाहिजे ते माळ्याचं प्रस्तुत ती माळ्याचे ते भांडून घालून तिथनं घालवलं आणि ते आपली 4 माणसं इथं राहिली ती त्याचा विस्तार एवढा झाला. असा मग कोण जवळ बरगुले हिंगमिरे शेरसोडे पुन्हा पाहुणं म्हणून आले ते म्हणजे बऱ्याच वर्षाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. आणि त्या आता हे मंदिर कधीच आहे तुम्हाला देखील सांगता येणार नाही, बऱ्याच वर्षापासूनच आहे. नाही